नवी मुंबई पुलिस ने 411 नाइजीरियन सहित 506 विदेशी नागरिकों का पता लगाया है, जो पिछले साल से यहां अवैध रूप से रह रहे थे। एक वरिष्ठ अधिकारी ने शनिवार को यह जानकारी दी। उन्होंने बताया है कि ये लोग या तो उचित दस्तावेज के बिना भारत में दाखिल हुए थे या इनकी वीजा अवधि खत्म हो गई थी। नवी मुंबई के पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने कहा कि इलाके में नशीली दवाओं की बिक्री पर छापेमारी और तलाशी के दौरान पुलिस को यह जानकारी मिली। उन्होंने कहा 411 नाइजीरियन लोगों में कई नशीली दवाओं से संबंधित अपराधों में शामिल पाए गए। पुलिस ने उन मकान मालिकों के खिलाफ भी कार्रवाई शुरू की है जिन्होंने अपनी संपत्तियों में अवैध रूप से रह रहे विदेशियों को रखा था। अधिकारी ने बताया कि नवी मुंबई में अवैध रूप से रहने वाले कुल 483 विदेशियों को देश छोड़ने का नोटिस दिया गया है, जिस अनुसार 506 विदेशी नागरिक विभिन्न देशों से थे, जिनमें नाइजीरिया से 411, युगांडा से 26, कोटे डी आइवर से 23, बांग्लादेश से 21, घाना से 11, गाम्बिया से 3, केन्या से 3, सेनेगल से 2 शामिल थे। तंजानिया से 2, कैमरून से 2, जिम्बाब्वे से 1 और लाइबेरिया से 1 थे। नवी मुंबई पुलिस की नवी मुंबई स्पेशल ब्रांच यानी विदेशी राष्ट्रीय पंजीकरण विभाग पूरी तरह से उन नागरिकों पर ध्यान केंद्रित कर रहा है जो वीजा समाप्त होने के बाद भी अवैध रूप से रह रहे हैं। नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल्स बिझनेस करता किंवा शिक्षणाकरता, मेडिकल किंवा टुरिझम करता ह्या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं, त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं। यांचं जर कोणाचंही विजा व्हायलेशन होतं आहे, ओव्हरस्टे जर होतो आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लिव्ह इंडियाची नोटीस दिल्या जाते आणि प्रेमाने जर तो जात असेल तर लिव्ह इंडियावरच तो परत चालले जातात, अन्यथा त्यांच्यावर पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाते, गुन्हा दाखल केला जातो आणि कोर्टातून त्यांचं डिपोर्टेशन ची ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्ट सुद्धा केल्या जातं। या व्यतिरिक्त असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॉरेन नॅशनल्स हे काही इलिसिट क्राइम्स आणि याच्यामध्ये इंडल्ज करतात, विशेष करून नार्कोटिक्समध्ये काही फॉरेन नॅशनल्स इंडल्ज करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर NDPS ॲक्ट जो आहे नार्कोटिक्सशी संबंधित त्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जी पुढील कारवाई करायची ती त्याच्यानंतर डिपोर्टेशनची कारवाई सुद्धा करण्यात येईल। तर अशा लोकांना पकडण्यासाठी नवी पोलिसांनी कुठली टास्क फोर्स तयार केली आहे का? नवी मुंबई पोलीस अंतर्गत स्पेशल ब्रांच आणि क्राईम ब्रांचमध्ये एक असं स्पेशल टास्क फोर्सचं गठन केलेलं आहे, ज्यामध्ये सातत्याने या फॉरेन नॅशनल्सचं सेन्सस केलं जातं आणि त्यांच्यावर वॉच ठेवलं जातं आणि जर कुठल्याही स्वरूपाचं जर व्हायलेशन किंवा इंडल्जन्स, क्रिमिनल इंडल्जन्स जर असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाते। अशा लोकांपासून वाचण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून आपण नवी मुंबईकरांना काय म्हणतात? नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबईकरांना ही अपील राहील की जर कुठलाही फॉरेन नॅशनल आपल्या हॉटेलमध्ये किंवा प्रायव्हेट घरामध्ये जर राहण्यासाठी, वास्तव्यासाठी जर येत असेल तर एक ऑनलाईन सी फॉर्म असतो, तो निश्चित भरावा, ज्यामध्ये या फॉरेन नॅशनलचे सर्व डिटेल्स भरावे लागतात आणि पोलीस स्टेशनला पोलिसांना इन्फॉर्म करावं, जेणेकरून त्याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला शेअर होऊ शकेल आहे आणि कुठल्याही प्रकारचा ओव्हरस्टे किंवा इलिसिट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी जर असेल तर ती आम्हाला निदर्शनास आणून दिल्याचं आम्ही आभारी राहू।